नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरी वर्कमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण तुम्ही बघणार आहोत. आपण इथं आज फॅब्रिक पेंटिंग करणार आहोत. तर या फॅब्रिक पेंटिंगमध्ये आपण जे लोटस आहे ते आणि त्याचे जे पेटल्स आणि त्याची जी पाने आहेत ते आपण कसं कलर करायचं हे आपण आज इथं या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सुरुवातीला तुम्ही बघू शकता इथं मी एक ड्रॉ करून घेतलेलं आहे लोटसचं लीफ, त्याची एक ती कळी आणि हे जे आहेत हे लोटसचे पानं आहेत. तर आपण बघणार आहोत आपण त्याला कुठले कुठले कलर वापरायचे ते. तर सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही ड्रॉइंग काढणार आहात तेव्हा ते एका पेजवरती काढून घ्यायचे आणि मग ते तुम्ही त्याच्यावरती ड्रॉ करू शकता. तर इथं सुरुवातीला बघू शकता मी फर्स्ट जे आहे तुम्ही माझ्याकडं डार्क असा पिंक कलर होता त्यामुळे मी माझ्याकडचा एक रेड म्हणता येणार नाही पण त्यातलीच एक शेड आहे त्याच्यामध्ये थोडासा व्हाईट मिक्स करून इथं घेतलेला आहे. सुरुवातीला वरून आपण जो आपण दोन्ही कलर मिक्स करून तयार केलेला जो कलर आहे फेंट तो आपण वरत्या साईडला आपण तो कलर द्यायचा आणि त्यानंतरनं जो व्हाईट आहे तो त्याच्यामध्ये त्याच्या खालच्या बाजूला आपण मिक्सअप करायचा. ह्याच्यामुळं काय होतं त्याच्यामध्ये एक सुंदर असं शेडिंग येतं, म्हणजे पूर्ण असं ते लालभडक दिसत नाही आणि दिसायलासुद्धा ते सुंदर दिसतं. तर अशा प्रकारेच सेम तुम्ही बघू शकता मी पूर्ण जे फ्लॉवरचे जे पेटल्स आहेत जे लीफ आहे ते सगळ्या भरून घेतलेले आहेत, कलरिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये. हे करत असताना सगळ्यात महत्त्वाची एक सुरुवातीलाच एक तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगायची आहे की ज्यावेळेस तुम्ही कुठलेही याच्यासाठी फॅब्रिक वापरता, शक्यतो फॅब्रिक पेंटिंगसाठी ज्यावेळेस तुम्ही बेसिक शिकताय त्यावेळेस तुम्ही इतर कोणतेही मटेरियल न वापरता त्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस जर करायची असेल तर त्यासाठी फक्त आणि फक्त कॉटनचंच मटेरियल कापड यूज करायचं. आणि त्यातही महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ते मटेरियल यूज करणार आहात त्याच्या अगोदर ते मटेरियल पाण्यामध्ये धुवून त्याला व्यवस्थित इस्त्री वगैरे करून मग तुम्ही ते त्याच्यावर फॅब्रिक पेंटिंग करू शकता. कारण काय असतं जेव्हा तुम्ही जे नवीन मटेरियल विकत घेता तेव्हा त्याच्यावरमध्ये स्टार्च असतात, त्यामुळे जेव्हा तुम्ही हे कलरिंग करत असता तेव्हा ते कलर त्याच्यामध्ये व्यवस्थित फिट बसले जात नाहीत आणि ज्यावेळेस तुम्ही ते क्लॉथ किंवा मटेरियल तुम्ही त्या कलरिंगनंतरनं वॉश करता तेव्हा कलर त्याच्यामध्ये फेंट पडतो. आणि जेव्हा तुम्ही कलर जे मटेरियल असतं ते धुवून त्याच्यावरती ज्यावेळेस फॅब्रिक पेंटिंग करतात त्यावेळेस त्याचे जे पोर्स ओपन झालेले असतात त्याच्यामुळे तुमच्या कलरचं फिनिशिंगसुद्धा सुंदर येतं. इथं बघू शकता माझं पूर्ण जे फेंट कलरमध्ये व्हाईट ह्याच्यामध्ये आधी सगळं पूर्ण मी कंप्लीट करून घेतलं होतं. त्यानंतर तुमच्याकडं जो बॉर्डर ब्रश असतो आपण ज्याने बॉर्डर करतो त्याने तुम्ही प्रत्येक लीफला एका बाजूने बॉर्डर करून त्याला तुम्ही छान असं कलरिंग करू शकता. बघू शकता तुम्ही मी जशा प्रकारे बॉर्डरचा ब्रश वापरून वरच्या साईडून आपण त्याला बॉर्डर करू शकता. दिसायलाही त्यामुळे ते सुंदर दिसतं. तुम्ही जर तुमच्याकडं पिंकमध्ये सुद्धा डार्क पिंक कलर असेल त्या शेडमध्ये तर तुम्ही ते सुद्धा इथं वापरू शकता. दिसायला एकदम सुंदर दिसतं ते. तर अशा प्रकारे इथं आम्ही एक नंबरचा जो आपला बॉर्डरचा ब्रश असतो पेंट ब्रश तो इथं वापरला आहे त्यामुळं. आणि ही बॉर्डर केल्यामुळं ते जे फूल आहे लोटसचं ते एकदमच छान असं उठून दिसतंय. बघू शकता किती छान दिसतंय. आता आपण इथं त्याचेच जे लोटसची कळी असते ती तुम्ही बघू शकता किती छोटी आहे. तर त्यालासुद्धा आपण जसं लोटसला आपण कलर केलेला आहे त्याचप्रमाणे आपण इथं सुद्धा आधी सुरुवातीला वरती जो आपण कलर तयार केलेला आहे व्हाईट आणि डार्क पिंकमध्ये व्हाईट ॲड केलेला आहे तर तो आपण आधी सुरुवातीला त्या पेटल्सला देऊन घ्यायचा सेम तसंच. आणि त्यानंतरनं जसं आपण बॉर्डर ब्रशनं जसं आपण वरच्या पेटल्सला बॉर्डर केली आहे तशीच बॉर्डर आपण या पेटल्सला ही जी आहे ही त्या लोटसची छोटी कळी आहे की ती अजून हळूहळू मोठे होऊन मग त्याचं ते त्या लोटसमध्ये रूपांतर होणार. तर आपण ही जी कळी असते ती पण अशाच प्रकारे त्याला पेंट करायची. त्यानंतरनं त्याचं जे स्टेम आहे
ते आपण त्याला तुमच्याकडं जर बॉटल ग्रीन असेल कलर तर तो तुम्ही त्याला वापरू शकता. इथे मी शेवाळी कलर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा व्हाईट हा मिक्स करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. थोडंसं वेगवेगळ्या प्रकारची लिप असतात, प्रत्येकाची वेगवेगळी एक पद्धत असते. तुम्ही त्या प्रकारे करू शकता. इथे मी तुम्हाला वेगळी युनिक पद्धत दाखवलेली आहे. आणि त्यानंतर ना तुम्ही जेव्हा व्हाईट आणि दुसरा जो शेवाळी कलर आहे तो एक मिक्स करून त्याच्यामध्ये दिल्यानंतर त्याला बाजूनं डार्क बॉटल ग्रीनची जी आपण बाजूनं जी कडा आहे त्याची त्याला तुम्ही कलर करू शकता. बघू शकता किती छान असं वाटतं, ते दिसायला एकदम सुंदर दिसतं ते लिपसुद्धा. हे बघा किती छान वाटतंय. त्यानंतर काय करायचं, आपला जो ब्रश आहे तो पाण्याने स्वच्छ धुवायचा. त्यानंतर त्याला कपड्याने चांगलं पुसून घ्यायचं आणि मग त्याला असं तो जो कलर आहे तो थोडासा स्प्रेड करायचा, जसं की मी आधी केलेला आहे, तुम्ही बघितलं असेल तिथं. त्यानंतर त्याच्या खालची बाजू परत एकदा तुम्ही व्हाईट आणि शेवाळी कलर एकदम व्यवस्थित मिक्सिंग करून घ्यायचं. एकदम फेंट झाला पाहिजे, असा अजिबात दिसून नाही आला पाहिजे. इवन तो शेवाळी कलर पण फेंट शेवाळी कलर पण आहे, त्याच्यामध्ये तुम्ही व्हाईट कलर मोठ्या प्रमाणामध्ये मिक्स करून, त्यामुळं काय होतं त्याला त्याचं जे फिनिशिंग आहे ते एकदम छान सुंदर आणि दिसायला पण ते लीफ एवढं भारी दिसेल. तुम्ही बघा त्यानंतर ना तेव्हा त्याच्यामध्ये व्हाईट कलर ॲड करूनच तुम्ही मग ते करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे फॅब्रिक पेंटिंग ज्यावेळेस तुम्ही करत असता त्याच्यामध्ये बिलकुल पाणी यूज नाही करायचं. जेव्हा म्हणजे ब्रशमध्ये सुद्धा तुम्ही पाणी त्यात वापरलं आणि ज्यावेळेस तुम्ही ते फॅब्रिकवरती तुम्ही यूज करता तर ते पाण्यामुळं सगळीकडं स्प्रेड होतं. त्यामुळे फॅब्रिक पेंटिंग करताना ब्रश पाण्याने स्वच्छ धुवून तो चांगला कापडाने पुसून एकदम कोरडा करूनच मग तुम्ही फॅब्रिक पेंटिंग करायचं त्याच्यामध्ये. बघू शकता इथे किती सुंदर असं सेम मग अशी जसं आपण डार्क बॉटल ग्रीनचा कलर जो आहे ग्रीन कलर ना, त्यानं जसं त्याला हायलाईट केलं, आपण बॉर्डर केलं आणि मग त्याला आपण परत हायलाईट करून घेतलेलं आहे. काय होतं आहे, दिसायला एकदम सुंदर असं दिसतं, शेडिंग पण छान येते. तर तुम्हीही अशा प्रकारेच करा, ट्राय करा. सुरुवातीला थोडंसं अवघड जाईल करायला. एकदा दोनदा प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला ते आपोआप जमून जाईल. आणि स्टेमला सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये कोणताही व्हाईट कलर यूज न करता जो तुमच्याकडे अवेलेबल असेल शेवाळी कलर, तर तुम्ही डायरेक्ट त्याच्या स्टेमला दांडीला तो कलर देऊ शकता. बघू शकता किती छान दिसतंय, ते व्यवस्थित ते दिसतंय. तसंच आपण बाकीचे जे लीफ आहेत आणि बाकीचे जे स्टेम आहेत ते आपण कलर करून घेणार आहोत. याच पानाप्रमाणे हे जे लीव्ज आपण कलरिंग केलेलं आहे असेच आपण दुसरेही कलर करणार आहोत. दिसायला एकदम सुंदर दिसतं ते. ह्याच्यासाठी मी फॅब्रिक पेंटिंग फॅब्रिकचे जे कलर्स आहेत ते यूज केलेले आहेत. सहसा काय होतं, बऱ्याच ठिकाणी फॅब्रिक्सचे कलर अवेलेबल होत नाहीत, तर अशा वेळी तुम्ही ॲक्रेलिक कलर जरी वापरलेत तरी चालू शकतं. ॲक्रेलिक कलर जे आहेत ते इझिली कुठल्याही जनरल स्टोअरमध्ये तुम्हाला म्हणजे जिथं तुम्ही स्टेशनरी घ्यायला जाता तिथं तुम्हाला ते अवेलेबल होतात. त्यामुळे तुम्ही शक्यतो दोन्ही फॅब्रिक कलर जर मिळाले तर छानच आहे, पण जर तुम्हाला नाहीच मिळाले तर तुम्ही ॲक्रेलिक कलरसुद्धा वापरू शकता. त्याने एक वेगळी शाईन येते. तर बघू शकता किती सुंदर असं ते लीफ दिसते. त्यानंतर ना त्याच्या शेजारचं जे आहे ते पण आपण तसंच, ते पण लीफ आहेत, तुम्ही बघितलं असेल कधी, तर तसंच आपण त्याला एक छान असं कलरिंग करणार आहेत. तर ते पण आपण त्यालाच तशाच प्रकारे आपण कलरिंग करणार आहोत. दिसायला एकदम सुंदर दिसतं. त्याचा खालचा जो भाग असतो तो त्याच्यामध्ये शेवाळी कलरमध्ये व्हाईट कलर ॲड करून आपण तिथं देणार आहोत आणि त्याला वरचा भाग जो आहे तिथं सेम तसाच तो बॉटल ग्रीन कलर देऊन त्याला मिक्स करून घेणार आहोत. बघू शकता वरचा भाग किती सुंदर असा दिसतो आहे. आणि मग त्याच्यावरती तुम्हाला जर त्याच्यावरचे ज्या सीड्स आहेत त्या दाखवायच्या आहेत तर अशा वेळी तुम्ही काय करणार, तुमच्याकडचा जो
शेवाळी कलर आहे त्याच्यामध्ये जास्त प्रमाण, म्हणजे शेवाळी कलरचं प्रमाण थोडंसं कमी आणि जे व्हाईट कलर आहे तो जास्त प्रमाणामध्ये घेऊन तो कलर एकदम छान असा मिक्स करून घ्यायचा. म्हणजे त्यात शेवाळी कलर पण त्याच्यामध्ये दिसला नाही पाहिजे. आता तुम्ही ह्याच्यावरती बॉटल ग्रीनवरती जर का ब्लॅक कलरचे सीड्स दाखवायचा प्रयत्न केला तर ते त्याच्यामध्ये उठून दिसणार नाही. तर मग अशावेळी काय करा, तुम्ही त्याच्यामध्येच व्हाईट कलरचं प्रमाण जास्त करून तुम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करा आणि आपला जो ब्रश असतो त्याच्या पाठीमागचा जो भाग असतो त्याने त्याच्यावरती असे छान 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 असे डॉट उठवू शकता बघा. असे सगळ्या, म्हणजे जास्त नाही, जवळ नाही करायचं. हां, हे दिसायला खूप सुंदर दिसतं. करून बघा तुम्ही एकदा, केल्याशिवाय तुम्हाला पण ते कळणार नाही. तुमची प्रॅक्टिस पण होईल. दिसायला खूप छान दिसतं ते. किती सुंदर दिसतंय. तर अशा प्रकारे तुम्ही ते कलर मिक्स करून, हा पूर्ण व्हाईट नाही, ह्याच्यामध्ये शेवाळी कलरचा कलर पण ॲड केलेला आहे, पण त्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे. तर अशाच प्रकारे आपण जे पहिलं लीफ कलर केलं होतं तसंच हे दुसरं जे लीफ आहे तेही आपण तशाच प्रकारे कलर करणार आहोत. फक्त कलरिंग करताना 2 ते 3 गोष्टी लक्षात घ्यायच्या. पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फॅब्रिक यूज कराल ते वॉश केल्याशिवाय त्या फॅब्रिकवरती कलर करायचे नाहीत. दुसरं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फॅब्रिक कलर करता तेव्हा ज्यावेळेस तुम्ही कलर यूज करता त्याच्यामध्ये पाणी बिलकुल यूज करायचं नाही. विदाऊट पाण्याचं तुम्ही ज्यावेळेस कलरिंग करता तेव्हा तुम्ही ते वॉश केल्यानंतर लगेच फिके पडत नाही. ते लाँग लास्टिंग टिकतं. बरेच दिवस त्याच्यावरचा कलर फेंट होत नाही. पाणी जरी ॲड केलं तर ते कलर प्रॉपर बसत नाही आणि त्याचा कलर पण ते उठून दिसत नाही. ते डलनेसपणा येतो त्याला. त्यामुळं पाणी अवॉइड करायचं. पाणी बिलकुल वापरायचं नाही. आणि ब्रश धुतल्यानंतर जरी का त्याच्यामध्ये पाणी असेल तर त्यासाठी आपल्याकडे एक स्वच्छ सुती कपडा ठेवायचा आणि ब्रश पाण्याने धुतल्यानंतर तो चांगला त्याला कोरडासा करून घ्यायचा आणि मग तुम्ही दुसऱ्या कलरमध्ये तो बुडवून यूज करू शकता. तर ह्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या फॅब्रिक कलर करताना. आणि जर का तुम्हाला असं वाटत असेल की बाबा आता हा फॅब्रिक कलर केलेला आहे आणि तो बरेच दिवस टिकला पाहिजे की तो लगेच निघाला नाही पाहिजे, तर त्यासाठी काय करायचं, जेव्हा तुम्ही फॅब्रिक कलर करता तेव्हा 1-2 ते 3 म्हणजे त्याला थोडंसं व्यवस्थित सुकून द्यायचं आणि त्याला जो कलर तुम्ही केलेला आहे ज्या साईडला त्याच्या उलट्या बाजूला तुम्ही त्याला प्रेस करायचं. म्हणजे वॉश करायच्या आधी किंवा यूज करायच्या आधी आपण जे आपल्याकडे जी प्रेस असते, इस्त्री असते त्याच्यावरती त्याला प्रेस करून घ्यायचं. म्हणजे तो एकदम फिट असा बसतो. तुम्ही त्यानंतर त्याला धुतला, वॉश केला, काही केला तरी तो सहजासहजी त्याला तो कलर निघत नाही आणि तो दिसायलाही एकदम असा सुंदर दिसतो. तर बघू शकता तुम्ही माझं हे दोन्ही लिप आता कंप्लीट झालेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी मी सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर काय माझ्याकडून चुकलं असेल, तुमच्या काय मला इन्स्ट्रक्शन असतील तरीही तुम्ही मला सांगू शकता नक्की. तुम्हाला अजून नवीन व्हिडिओ बघायला आवडतील का, मला एकदा कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, महत्त्वाचं कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू.